Hello students, welcome our channel MK Tutorials. Discovering Science Grade 3 Part 2 मधील आज आपण चॅप्टर नंबर 6 बर्ड्स ह्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. फीट अँड क्लॉज ऑफ बर्ड्स. पक्ष्यांचे पाय आणि त्यांचे पंजे. बर्ड्स हॅव डिफरंट काइंड ऑफ फीट अँड क्लॉज. पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पाय आणि क्लॉज असतात. दे use their feet and claws to catch food and protect themselves from their enemies. ते त्यांच्या पायांचा आणि पंजांचा कशासाठी वापर करतात तर त्यांना फूड म्हणजे त्यांचं अन्न पकडण्यासाठी, म्हणजे दुसऱ्या छोट्या ॲनिमल पकडण्यासाठी, आणि प्रोटेक्ट देमसेल्फ दुसऱ्या ॲनिमीपासून आपल्याला स्वतःचं रक्षण करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी ते त्यांच्या पायांचा आणि क्लॉथचा उपयोग करतात. फ्लेश इटिंग बर्ड्स. फ्लेश इटिंग बर्ड्स म्हणजे काय तर जे मांस खाणारे जे पक्षी असतात त्यांचे पाय कसे असतात तर ते पाहूया. बर्ड्स सच ॲज ईगल अँड आउल्स दॅट कॅच अदर ॲनिमल फॉर फूड. जे ईगल आणि आउल्स असतात असे जे पक्षी असतात ते त्यांचे जे जेवण असतं ते काय असतं तर दुसरे ॲनिमल. हॅव स्ट्रॉंग फीट विथ शार्प क्लॉज टू होल्ड देअर प्रे टाईटली. आणि त्यांचे जे फीट असतात ते कसे असतात तर स्ट्रॉंग असतात आणि शार्प असतात. शार्प कर्व क्लोज असतात. त्यांचे पंजे कसे असतात तर शार्प आणि कर्व असतात. कशासाठी तर जे त्यांनी प्रे पकडले म्हणजे जे त्यांनी शिकार पकडली आहे त्याला आहे ना टाईटली पकडण्यासाठी. दीज क्लॉज आर कॉल्ड टॅनन्स. आणि त्याच क्लॉजला काय म्हणलं जातं, त्या पंजांना काय म्हणलं जातं तर टॅनन्स. नेक्स्ट पाहूया पर्चिंग बर्ड्स. पर्चिंग बर्ड्स म्हणजे काय तर विसावा घेणारे पक्षी किंवा जे बसायचे त्यांना बसण्यासाठी कम्फर्टेबल असलेले त्यांचे पाय कसे असतात ते पाहूया. बर्ड्स सच ॲज क्रोज अँड स्पॅरोज दॅट सीट ऑन ब्रँचेस ऑफ अ ट्री हॅव फीट दॅट हेल्प देम ग्रिप द ब्रँचेस टाईटली. आणि क्रोज आणि स्पॅरो जे असे पक्षी असतात ते ना नेहमी झाडांच्या फांद्यांवरती बसतात. त्यामुळे त्यांचे जे पाय असतात ते त्यांना कशी मदत करतात तर त्या ब्रँचेसला टाईट पकडण्यासाठी त्यांच्या पायांना ग्रिप्स दिलेली असते. देअर फीट युजली हॅव 4 toes. त्यांच्या पायांना किती बोटं असतात तर 4. In some birds, such as the sparrows, 3 toes are in the front and 1 is at the back. आणि काही जे स्पॅरो असतात त्यांना किती टोज असतात 3 toes असतात. आणि काही ते फ्रंटला आणि एक आहे ना काय असतात बॅकला असतो. स्विमिंग बर्ड्स. स्विमिंग बर्ड्सचे पाहूया. बर्ड्स दॅट स्विम इन वॉटर हॅव वेब फीट. जे पक्षी पाण्यात पोहतात त्यांचे पाय कसे असतात तर वेब फीट असतात. द 3 फ्रंट टोज आर जॉईंड बाय अ मेंबरन्स. आणि जे 3 पाय असतात ते टोज असतात ते कशाने जोडलेले असतात तर मेंबरन्सने, म्हणजे एक पातळ असा पडदा असतो. डक्स अँड स्वॅन्स हॅव दीज काइंड ऑफ फीट. आणि डक्स आणि स्वॅनला हे अशा प्रकारचे पाय असतात. वेडिंग बर्ड्स. वेडिंग बर्ड्स कोणाला म्हणायचं पाहूया. बर्ड्स सच ॲज अ क्रेन हॅव लाँग अँड थिन लेग. क्रेन हा जो पक्षी आहे त्याचे पाय कसे असतात तर लांब आणि थिन म्हणजे पातळ असतात. देअर टोज हेल्प देम अवॉइड सिंकिंग इन द मड अँड अलाव देम टू वॉक थ्रू वॉटर वाईल सर्चिंग फॉर फूड. आणि त्याचे जे पाय असतात ते त्याला कसे मदत करतात तर एखाद्या चिखलात त्याचे पाय बुडू नये त्याच्यासाठी ते पाय असतात. आणि प्लस त्याचं पाण्यामध्ये चालता चालता त्याला एखादं फूड शोधायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे त्याचे पाय त्याला मदत करतात. तर नेक्स्ट पाहूया क्लाइम्बिंग बर्ड्स. बर्ड्स सच ॲज अ वूड पिकर्स क्लाइम्ब ट्रीज विथ द हेल्प ऑफ देअर टोज. जे वूड पिकर असतात त्यांचे म्हणजे क्लाइम्बिंग काय तर चढण्यासाठी, तर त्यांना झाडावरती चढण्यासाठी त्यांचे टोज म्हणजे ही बोटं मदत करतात. वूड पिकर्स हॅव फीट विथ 4 क्लोज, 2 पॉइंटिंग फॉरवर्ड अँड 2 पॉइंटिंग बॅकवर्ड. त्यांना किती टोज असतात तर 4 फीट हे असतात, क्लोज असतात, पंजे असतात, 2 पुढे आणि 2 मागे. दिस टाईप ऑफ फीट आर मोस्ट सिच्युएटेड फॉर क्लाइम्बिंग ट्रीज. आणि हे त्यांना कशासाठी उपयोगी पडतं तर एखाद्या झाडावरती चढण्यासाठी. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट पेज आहे माइंड जिम 2. ते आपण नंतरचा एक व्हिडिओ बनवू त्याच्यावरती.
नेक्स्ट पेजकडे वळूया. नेस्ट ऑफ बर्ड्स. आता पक्ष्यांची घरटी पाहूया. बर्ड्स मेक नेस्ट टू ले एग्स अँड कीप देअर बेबीज सेफ फ्रॉम डेंजर. पक्षी त्यांचे घर त्यांना अंडी घालण्यासाठी आणि त्यांच्या बेबीजला डेंजर म्हणजे धोक्यापासून वाचवण्यासाठी ते नेस्ट बांधतात. दे बिल्ड नेस्ट ऑन ब्रँचेस, इन ट्री होल्स, ओल्ड बिल्डिंग्स अँड क्रॅक्स इन वॉल्स. ते त्यांची घरं कुठे बांधतात तर ब्रँचेसवरती म्हणजे फांद्यांवरती बांधतात, काही ट्रीच्या होलमध्ये बांधतात, काही ओल्ड बिल्डिंग म्हणजे जुन्या पडक्या घरात मध्ये बांधतात, काही जण क्रॅक्स इन वॉल्स म्हणजे भिंतींना क्रॅक्स गेलेले असतात, छेद गेलेले असतात, त्याच्यामध्ये ते घर बांधतात. टू बिल्ड देअर नेस्ट दे यूज लीव्स, स्टिक्स, ग्रास, पीसेस ऑफ क्लोथ अँड कॉटन. आणि ते त्यांचं घर बनवण्यासाठी कुठल्या गोष्टींचा उपयोग करतात तर लीव्स पानांचा, स्टिक्स, ग्रास, पीसेस ऑफ क्लोथ अँड कॉटन. लेट अस स्टडी अबाउट द नेस्ट बिल्ड बाय अ फ्यू कॉमन बर्ड्स. चला तर मग काही यांना कॉमन जे बर्ड आहेत त्यांची घरं कशी असतात ते पाहूया. Birds such as a sparrow and pigeon build their nest using sticks, pieces of cloth and grasses on the tree and even inside our homes. स्पॅरो आणि पिजन हे त्यांचं नेस्ट बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर स्टिक्स अँड पीस ऑफ क्लोथ्स अँड ग्रासचा उपयोग करतात. आणि ते कुठे तर झाडांवरती ते त्यांचं घर बांधतात किंवा त्यांच्या घरात सुद्धा यांना आतल्या साईडला ते ह्या वस्तू वापरतात. नेक्स्ट, birds such as a parrot and woodpecker live inside tree trunks by making holes in trees using their strong beaks. आणि जे पॅरट आणि जे वुडपिकर असतं ते ना कुठे राहतात तर एखाद्या ट्रीच्या ट्रंकमध्ये म्हणजे त्यांच्या बुंध्यामध्ये, आणि ते तिथे होल करतात आणि त्याच्यामध्ये राहतात. आणि हे होल करण्यासाठी ते कशाचा उपयोग करतात तर त्यांच्या स्ट्रॉंग बीकचा उपयोग करतात, चोचीचा उपयोग करतात. नेक्स्ट पाहूया. ईगल्स बिल्ड देअर नेस्ट ॲट व्हेरी हाय प्लेसेस विथ ट्विंग्स अँड स्टिक्स. आणि ईगल्स आहे ना त्यांचं घर कुठे बांधतात तर खूप उंचावरती बांधतात आणि कशांच्या मदतीने तर ट्विंग्स अँड स्टिकच्या मदतीने. दे हॅव द बिगेस्ट नेस्ट अमंग ऑल द बर्ड्स. आणि त्यांचं सगळ्यात त्यांना घर काय असतं, सगळ्या बर्ड्सपेक्षा त्यांचं घर मोठं असतं, बिगेस्ट असतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. Weaver birds are known for their beautiful nest. They use grass and leaves to weave nest around the branches of tree. वेवर बर्ड्स हे त्याच्या नावाप्रमाणेच आहे ना त्याच्या घर बनवण्याच्या पद्धतीनेच त्याला ते नाव दिलेलं आहे. ते काय वापरतात त्यांचं घर बांधण्यासाठी तर ग्रास आणि लीव्सचा उपयोग करतात. आणि ते कुठे बांधतात तर एखाद्या ब्रँचच्या अवतीभोवती ते त्यांचं घर बांधतात. इथं दिलेलं आहे पिक्चरमध्ये. नेक्स्ट, टेलर बर्ड्स आर स्मॉल बर्ड्स. दे गेट देअर नेम फ्रॉम द वे इन बिल्ड्स देअर नेस्ट. आणि टेलर बर्ड आहे ना हे एक सगळ्यात छोटा स्मॉल बर्ड आहे की ते त्याच्या नावाप्रमाणेच आहे ना ते त्याचं घर बनवतं. The bird sew the end of a leaf with plant fiber and builds a nest inside it. तो काय करतो तर पानाचं जे काठ असतो त्या काठाला घेऊन तो प्लांटचं जे फायबर असतं म्हणजे एक तंतू धागासारखं असतो त्याला घेऊन तो त्या पानालाच ना काय करतो विणतो, म्हणून तर त्याला टेलर बर्ड म्हटलं जातं आणि तो त्याच्यात राहतो. चला तर मग खाली पाहूया. डिड यू नो कुकू इज द ओनली बर्ड दॅट डज नॉट मेक इट्स ओन नेस्ट. कुकू म्हणजे काय, कोकिळा ही अशी एक पक्षी आहे की ती तिचं स्वतःचं घर बनवत नाही. इट मोस्टली ले इट्स एग्स इन द क्रोज नेस्ट. आणि ती शक्यतो तिची अंडी कुठे घालती तर क्रोजच्या नेस्ट म्हणजे कावळ्याच्या घरात ठेवते. बिहेवियर ऑफ बर्ड्स ॲट सनराईज अँड सनसेट. आता यांना सनराईज आणि सनसेट यांना होत असताना पक्ष्यांचं बिहेवियर म्हणजे वर्तन कसं असतं ते पाहूया. ॲट सनराईज मेनी बर्ड्स वेक अप विथ द सन. ज्यावेळेस आहे ना सूर्योदय, सनराईज म्हणजे काय मराठीत त्याला सूर्योदय म्हणतात, त्यावेळेस आहे ना बरेच पक्षी काय होतात जागे होतात, वेकअप होतात.
चर्पिंग अँड सिंगिंग ॲज दे स्टार्ट देअर डेज, आणि ते चर्पिंग आणि सिंगिंगने त्यांचा दिवस सुरू करतात. फॉर एक्झाम्पल, चेअरफुल सॉन्ग ऑफ द बबूल बर्ड कॅन बी हर्ड इन गार्डन अँड पार्क्स अक्रॉस इंडिया. इंडियामध्ये ना काय तर जे बबूल बर्ड आहे ते काय करत असतं, त्याच्या ना चर्पिंगने म्हणजे त्याच्या आवाजाने आपल्याला ऐकायला येत असेल गार्डन आणि पार्क्समध्ये. वाईल द मेलेडियस कॉल ऑफ द कोयल बर्ड एको फ्रॉम ट्रीज, आणि ना जिचा सगळ्यात सुंदर आवाज अशी ती कोयल आहे, त्या कोयलचा आवाज आपल्याला काय त्या सगळ्या झाडांमध्ये घुमलेला ऐकायला येतो. इको म्हणजे काय, आवाज घुमणे किंवा तिचा प्रतिध्वनी ऐकणे. दे ऑफन फ्लाय अराउंड सर्चिंग फॉर फूड टू ईट, आणि ते नेहमी अन्नाच्या सर्च म्हणजे जेवणाच्या शोधामध्ये ते फिरत असतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ॲज सनसेट ॲप्रोचेस बर्ड्स बिगेन टू सेटल डाऊन फाइंडिंग सेफ प्लेस टू रेस्ट फॉर द नाईट. सूर्यास्त जसं जवळ येतात तसे पक्षी रात्री विश्रांती घेण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात आणि ते तिथे स्थिरावू लागतात. सम बर्ड्स गॅदर इन अ ग्रुप फ्लाइंग टुगेदर टू देअर स्लीपिंग स्पॉट्स, आणि काही पक्षी हे ग्रुप्सने जमतात आणि ना झोपण्याच्या जागी ते एकत्र उडत जातात. फॉर एक्झाम्पल, द ग्रुप ऑफ बर्ड्स सच ॲज अ फ्लोक ऑफ parrots and seagulls can be seen returning to their sleeping spot on trees, chattering noisily as they settle in for the night. आणि काही उदाहरण देता येणार, पोपट आणि सीगल जे असे जे पक्षी असतात ते झाडावर त्यांच्या झोपण्याच्या जागी परतताना आपल्याला दिसतात, आणि रात्रीसाठी ज्या ठिकाणी ते थांबतात त्या ठिकाणी ते आवाजाने बोलत असतात. चला तर मग नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. इंडेंजर बर्ड्स म्हणजे संकटात असलेले पक्षी. मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स दॅट वन्स एक्झिस्ट ऑन अर्थ हॅव नाव डिसॲपियर. अर्थवरती एकेकाळी अस्तित्वात असलेले जे अनेक प्राणी किंवा पक्षी आहेत ते आता काय झालेत, नाहीसे झाले आहेत. सच स्पीसीज आर नोन ॲज एक्झिस्टिंग स्पीसीज, आणि अशाच ना स्पीसीज म्हणजे काय तर प्रजाती म्हणलं जातं, आणि अशाच प्रजातींना आता त्यांना काय म्हणलं जातं तर एक्झिस्टिंग्स म्हणजे काय नामशेष म्हणलं जातं. सम बर्ड्स करंटली एक्झिस्ट इन व्हेरी स्मॉल नंबर अँड आर ॲट रिस्क ॲज डिसॲपिअरिंग फॉर एव्हर. आणि काही पक्षी सध्या खूप कमी संख्येने अस्तित्वात आहेत आणि ते कायमचे नाहीसे होण्याचा धोका आहे. दीज बर्ड आर कॉल्ड इंडेंजर बर्ड, आणि म्हणूनच अशा पक्ष्यांना काय म्हणलं जातं तर इंडेंजर बर्ड्स म्हणलं जातं. सम एक्झाम्पल ऑफ इंडेंजर बर्ड्स आर द ग्रेट इंडियन बस्टर, इंडियन वल्चर अँड फॉरेस्ट आउलेट. आणि असे काही जे पक्षी आहेत जे संकटात आहेत ते कुठले आहेत तर ग्रेट इंडियन बस्टर, इंडियन वल्चर अँड फॉरेस्ट आउलेट. चला तर मग त्यांच्याबद्दल माहिती पाहूया. The Great Indian Buster is a big bird that can fly even though it is heavy. ग्रेट इंडियन बस्टर हा जो असा एक पक्षी आहे की तो मोठा आहे वजनाने असूनही तो काय उडू शकतो. आणि इट लुक्स ग्रँड अँड हॅज अ लाँग नेक, आणि तो दिसायला कसा आहे एकदम ग्रँड आहे म्हणजे भव्य आहे, आणि त्याची नेक कशी आहे तर लॉंग आहे. इट लिव्ज इन अ ड्राय ग्रासलँड अँड डेझर्ट इन इंडिया, आणि तो कुठे आढळतो तर ग्रासलँडवरती आणि डेझर्ट एरियामध्ये तो दिसतो. इट इट्स सीड्स अँड स्मॉल रेप्टाईल्स, तो काय खातो तर सीड्स आणि छोटे स्मॉल रेप्टाईल्स खातो. Their numbers are decreasing because they are losing their habitats and facing hunting pressure, putting them at risk of disappear forever. आणि हे जे आहेत यांची संख्या कमी होत आहे कारण त्यांचे जे अधिवास म्हणजे जे तिथं राहतात ते त्यांनी गमवत आहेत, आणि काही शिकाराला तोंड द्यावं लागते त्यांना. अँड पुटिंग देम ॲट रिस्क ऑफ डिसॲपिअरिंग फॉर एव्हर, आणि ज्यामुळे ते आता कायमचे गायब होण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्यांना. द फॉरेस्ट आउलेट इज अ लिटिल बर्ड विथ अ राऊंड हेड अँड येलो आईज. आणि द फॉरेस्ट आउलेट हा कसा पक्षी आहे दिसायला तर छोटा पक्षी आहे, आणि त्याचं तोंड कसं आहे तर राऊंड आहे
आणि डोळे त्याचे येलो आहेत. लाईक अ टायनी आऊल, जसं की तो छोट्या घुबडासारखा दिसतो. Now there are only a few hundred left because their homes are getting destroyed. आणि आता फक्त काहीशे उरले आहेत कारण त्यांची घरे काय झाली आहेत, डिस्ट्रॉय म्हणजे उद्ध्वस्त झालेली आहे. द इंडियन वल्चर इज अ बिग बर्ड विथ नो फेदर ऑन इट्स हेड अँड कॅन स्ट्रेच इट्स विंग अप टू 10 feet विड. आणि हे इंडियन वल्चर जे आहेत, असं हा जो पक्षी आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्या ना डोक्यावरती पंखच नसतात आणि त्याचे जे पंख आहेत तो किती 10 feet विड तो पसरवू शकतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. The number of vulture has dropped significantly due to their consumption of animal carcasses treated with veterinary drugs. आणि काही आहे ना वेटनरी ड्रग्स म्हणजे काय तर पशुवैद्यकीय म्हणजे जे ॲनिमल्सचे मेडिसिन्स असतात त्यांनी उपचार केलेले जे प्राणी असतात ते मेल्यानंतर आहे ना त्यांचं हे वल्चर आहे ना काय करतात तर त्यांचं मीठ खाल्ल्यामुळे हे काय आले तर त्यामुळे हे धोक्यात आलेले आहेत. वल्चर आर स्कॅव्हेंजर्स. आणि हे जे वल्चर आहेत हे काय म्हणून ओळखले जातात तर स्कॅव्हेंजर्स म्हणून ओळखले जातात. दे ईट डेड ॲनिमल्स अँड रिमूव्ह देअर बॉडीज फ्रॉम दिस एन्व्हायरमेंट. आणि हे जे वल्चर आहे ते काय करतात तर डेड ॲनिमल खातात आणि ते जे काय बॉडी पार्ट्स पडलेले असतात ते खाल्ल्यामुळे तिथलं जे एन्व्हायरमेंटचं आहे ते क्लीन ठेवतात. कॉज ऑफ इंडेंजर स्टेटस ऑफ बर्ड्स. पक्षी धोक्यात असण्याची काय कारणं आहेत, त्यांचे कॉजेस काय आहेत ते पाहूया. हॅबिटेट लॉस बाय कटिंग डाऊन ट्रीज इन फॉरेस्ट. जंगलातील झाडे तोडल्याने त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याच्यामुळे त्याचे नुकसान. पोल्युटेड एअर अँड वॉटर कॅन कॉज डिझीज अमंगेस्ट बर्ड्स. पॉल्युटेड एअर आणि वॉटरमुळे काय झालेलं आहे, पक्ष्यांमध्ये आजार निर्माण झालेले आहे. हंटिंग बर्ड जस्ट फॉर फन. फक्त मनोरंजनासाठी पक्ष्यांची शिकार केली जाते आहे. ॲक्सिडेंट सच ॲज फ्लड्स, स्ट्रोम्स अँड ऑइल स्पिल्स इन अ सी एक्सेट्रा. ॲक्सिडेंटली म्हणजे ना हे काय नॅचरल आहे की फ्लड येणं की म्हणजे पूर येणं, स्ट्रोम म्हणजे वादळ येणं आणि ऑइल स्पिल म्हणजे समुद्रात तेलाची गळती होणं. या सगळ्या कारणांमुळे काय होतात, हे पक्षी इंडेंजर झोनमध्ये दिसतात आपल्याला, म्हणजे धोक्यात असलेले आहेत. माइंड जिम 3 हे आपण नेक्स्ट चॅप्टर त्याचा बनवला जाईल. ओके स्टुडंट्स, थँक्यू.